बारामतीत पुन्हा एक विमान दुर्घटना घडली आहे। बारामतीत प्रशिक्षण विमान कोसळल्याची बातमी येते। बारामतीतून ही मोठी घटना समोर येते। बारामतीत पुन्हा एकदा एक विमान दुर्घटना झालेली आहे। बारामतीत प्रशिक्षण विमान कोसळल्याचं समजतंय। अतिशय प्राथमिक अशी सगळी माहिती आहे। बारामतीत पुन्हा एक मोठी विमान दुर्घटना झाल्याचं समजतंय। प्रशिक्षणादरम्यान हे विमान कोसळल्याचं समजतं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, हे विमान जमिनीवर कोसळलेलं आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताला आता 6 महिने उलटलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा बारामतीत अशा रीतीनं विमान दुर्घटना झालेली आहे। बारामतीमध्ये प्रशिक्षण विमान कोसळल्याचं समजतंय। तर बारामतीतली विमान अपघाताची दृश्य आपण पाहतोय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, बारामतीतून ही मोठी बातमी येते, नेमकं काय घडलेलं आहे? माझी जर आपण बघितलं तर बारामती जो विमानतळ आहे त्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते। शिकाऊ विमान त्या ठिकाणी आहेत। अनेक जे पायलट्स आहेत ट्रेनिंगसाठी त्या ठिकाणी जात असतात आणि काही वेळापूर्वी असंच शिकाऊ विमान ते उडवत असताना अचानक लँडिंगच्या वेळेस त्या ठिकाणी विमानाचा जो कंट्रोल आहे तो गेल्यामुळे तिथे छोटे क्रॅश त्या ठिकाणी झालेला आहे। तात्काळ एअरपोर्टवरचे सगळे अधिकारी, बाकीच्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी, इमर्जन्सी सर्व्हिसेस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर आपण बघितलं तर या शिकाऊ विमानामध्ये केवळ 1 ते 2 जणच बसत असतात। ते सध्या सुरक्षित आहेत असं देखील या ठिकाणी कळतंय। मात्र ज्या विमानतळावर लँड होताना अजित दादांचं विमान त्या क्रॅश झालेलं होतं, तिथंच त्याच विमानतळावरचे हे सध्या दृश्य आहेत। जर आपण बघितलं तर लँडिंगच्या वेळेस या ठिकाणी अनेक टेक्निकल गोष्टी त्या ठिकाणी चुका आहेत असं देखील या ठिकाणी म्हणलं जातंय। मात्र आता जर आपण बघितलं तर काही वेळापूर्वी याच विमानतळावर जे ट्रेनिंग दिलं जातं, अर्थात जे पायलट्स त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी आता छोटे विमान त्या ठिकाणी प्लेन्स त्या ठिकाणी असतात आणि याच प्लेन जेव्हा ते उडत होतो आणि जेव्हा लँडिंगच्या वेळेस अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आलेलं होतं आणि अचानक कंट्रोल गेलं, त्या ठिकाणी काही टेक्निकल गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत आणि अर्थातच अशा पद्धतीने प्लेन जो आहे तो तिथं क्रॅश झालेला आहे। तात्काळ इतर लोक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर आपण बघितलं तर सुरक्षा रक्षक असतील, गार्ड्स असतील, ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते विमान उडवताना जो पायलट आहे त्याला बाहेर काढण्याचा तात्काळ या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। एका बाजूचं विंग देखील जर आपण बघितलं तर त्या विमानाचं त्या ठिकाणी डॅमेज झालेलं आहे, पूर्णपणे तुटलेलं आहे। अर्थात बरेचदा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय की लँडिंगच्या वेळेसच बारामती विमानतळावर अशा दुर्घटना का घडतायत। याच्या अगोदर देखील अनेक वेळा बारामतीच्या या ट्रेनिंग विमानतळावर, शिकाऊ विमानतळावर अशा पद्धतीचे घटना घडलेल्या आहेत। जे शिकाऊ विमान उडवतात त्या ठिकाणी बरेचदा लँडिंगच्या वेळेस अशा काही टेक्निकल गोष्टी घडतात आणि त्यामुळं अशा पद्धतीने दुर्घटना घडतायत आणि पुन्हा एकदा त्यामुळे पुन्हा एकदा ही दुर्घटना घडल्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। मिकी, तू सोबतच राहा। जयदीपही आपल्या सोबत आहेत। जयदीप, हा अपघात नेमका कसा झालाय? घटनास्थळी नेमकी काय स्थिती आहे? विमानामध्ये किती जण होते? खरं तर माधवी, या ठिकाणी 2 प्रशिक्षण संस्था शिकाऊ जे 4 पायलट आहेत त्यांना प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामध्ये आज आहे तो काही वेळापूर्वी या ठिकाणी अपघात झालाय शिकाऊ विमानाचा। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जीवितहानी झालेली नाहीये। अगदी धावपट्टीच्या शेजारी हे विमान जे आहे त्याचा अपघात झाला। नेमका अपघात कशामुळे झाला, का झाला याची माहिती मिळू शकली नसली तरी खरं तर याआधी देखील अनेकदा बारामती परिसरात असतील किंवा इंदापूरच्या भागामध्ये विमान जे आहेत त्या अपघाताचे प्रकार जे आहेत ते झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती झाली की बारामतीतल्या विमानतळाला अगदी धावपट्टी शेजारी हे विमान जे आहे ते नेमकं पडलेलं। आता नेमकं कशामुळे पडलं, घसरलं गेलं, काय झालं याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा जो अपघात आहे तो बारामतीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। माधवी, नक्कीच जयदीप आणि मिकी या संदर्भात सगळे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।